म्हणजे आज सुरेखाताईंमुळे आमचे सगळे लहानपणीचे ते खेळ ते उजागरे झालेत. म्हणजे इतक्या वर्षातून असं वाटायचं की आपण नेमके कोणते कोणते खेळ खेळत होतो ते मला रात्री आठवावं लागलं. म्हणजे बालपणी गावाकडे नागपंचमी म्हटलं की महिनाभर अगोदर रात्रीचं रोज खेळायला जायचे, गाणी म्हणायची. मोठं अंगण असायचं, मग आम्ही त्या पाटीवरती शेवाया करायचो. आज आमच्या करायच्या पायलीच्या, उद्या ह्यांच्या करायच्या, उद्या ह्यांच्या करायच्या, मग कुरडया, मग ते हे असायचं ते वरून दाब कुरडया करायच्या प्रत्येकाच्या. कुठे ते पाडव्यापासून संपूर्ण उन्हाळाभर हेच काम, शेवया, कुरडया, साडी. विट्टी दांडू खेळायची, झाडावरती चढायची, आट्यापाट्या खेळायची, पोहायची. मला पोहायला पण येतं. परत गुरांकडे जायचे, गुरांकडे जाऊन मग तिथे बोरं तोडायची, आंबे खायचे. तिला की आमच्या मागच्या बाजूला सगळे छोटंसं गाव आणि त्या छोट्याशा गावात एक आवाज मारला की प्रत्येकाच्या घराचा आवाज जायचा. मग तिकडून आमच्या वडिलांनी एक आवाज मारला दारात उभा राहून की लगेच पळायचं. इतकं म्हणजे 7 वाजले की लगेच तशा एकमेकांच्या अंगावर शिंपडणं, पाठीवर टाकणं होतं. मी नाही टाकली बरं का शाई, मला काय माहिती. मग तेवढ्या वेळात आमची कामं, कपडे घेऊन नदीवर जायचं. अगोदर कपडे ठेवायचे, पाणीत उडी मारायची, आईची साडी घ्यायची, बारीक बारीक मासे धरायचे, वाळूमध्ये गड्डा करून ते मासे त्याच्यात सोडायचे आणि त्यांच्यासोबत थोडं थोडं खेळायचं. आणि लहानपणी पण रंगपंचमी वगैरे सोबत खेळायची. आणि आम्ही बहिणी खूप खेळायचो, गोटे. खूप मजा केली. म्हणजे मैत्रिणी खूप, माझ्या पहिल्यापासून मैत्रिणीच खूप होत्या. आणि खेळ सगळेच. होळीच्या वेळेला सुद्धा आम्ही मुलांच्या बरोबरीने सगळं लाकडं कुठून आणून गोळा करून आणि ती होळी पेटवायची. ह्याच्यावरून आईचा खूप वेळा मार खाल्लाय की सारखी असे खेळ खेळते म्हणून. तर गावालाही जायचो, तिथेही भरपूर एन्जॉय करायचं. झाडावर चढणे, नदीवर जाणे, लंगडी खेळणे, खो खो हे आवडीचे खेळ होते. उड्या मारायच्या, झाडावर चढायचं, असा खूप असं म्हणजे खूप आनंदात असं बालपण आमचं गेलेलं आहे. चिंचेचं झाड होतं खूप मोठं, ते चिंचा काढायला जायचं. पण काकू आमची कधी ओरडायची नाही. कुठेही लपंडाव खूप खेळायचो, लगोरच्या. आणि ते लपायचं, एक डब्बा एक्सप्रेस म्हणतात ना, ते खूप खेळायचो आम्ही लहानपणी. म्हणजे पोहणे हा सगळ्यात जास्त मला आवडतं. पोहायचं, ते छोटे छोटे मासे पकडायचे वगैरे. आजोबा आले की आम्ही लगेच गावाला जायचो. म्हणजे पूर्ण शाळेची पूर्ण सुट्टी होईपर्यंत मामाच्याच गावाला राहायचं. 1-2 दिवस शाळा सुरू होऊन गेली तरी लेट यायचं. एरवी शाळा सुटली की विट्टी दांडू. आम्हाला गावाकडे काय ड्रेस नव्हते, परकर आणि ब्लाऊज असायचं. आणि मग मुलं काय करायची, मुलं मुली एकत्र खेळायचं. मुलं काय करायची, ज्या मुलींचे परकर किंवा स्कर्ट मोठे त्यांना आमच्या बाजूने घ्यायचं. मग ती विट्टी कोल मारली की ती विट्टी जाळण्यासाठी आमचं परकर उपयोगी पडायचं. लहानपणी आम्हाला काचकवड्या आणि हे गोट्या खेळायला खूप आवडायचं. सांगितलंय पण सगळ्या खेळ आपण खेळलोय. नदीवर गेलोय, पोहायला गेलोय, चिंचेच्या झाडावर चढलोय. हे सगळ्या खूप गोष्टी आहेत अशा. तर मला खूप खेळायची सवय खूप. आणि मी एक दिवशी झोक्यावर बसले आणि झोका खेळते आणि पाठीमागून गाय आहे ना, ती मला ढकलते. मला काय वाटतं माझा मामाच आहे. मी म्हणते नको ना मामा, सरक ना, नको ना मामा. आणि किती वेळ झालं ते सरकतच नाही. म्हणून मी पाठीमागं बघते तर गाय एवढी जोराची पळाली ना की मला परत काय त्या झोक्यावर बसायची. आणि लहानपणी म्हणजे आम्ही खेळण्याचं खूप आवड होते आम्हाला. लहान बहिणी होतं आमचं, एकत्र खूप कुटुंब असल्यामुळे बहिणी खूप होते, भाऊ खूप होते. त्याच्यामुळे खेळणं म्हणजे चल्लस, लंगडी, हुतुतू वगैरे सगळे प्रकार आम्ही जायचं. आणि हे सगळं सोडून कुठल्या तरी एका कंदीत उडी मारून चढायचे. आणि मी जाईपर्यंत सगळे ग्रुप गायब. कोण कुठल्या कंदीत गेलंय मला माहितीच नसायचं. मी सगळ्यांना आवाज द्यायची. तोपर्यंत 10, 20, 30, 40 म्हणणारा त्यात लहानपणी मध्ये चालले गेले होते. तर मी सांगितलं की माझ्या मुलीचं नाव सिद्धी. तिला म्हणलं की आपण हे सगळे जुने खेळ ना परत आणू. आपल्या ताईंनी सांगितलंय की आपल्या मुलांना हे सगळं आपल्याला दाखवायचं आहे. जुन्या आठवणी मागं गेल्या, त्यांना पुढं आणायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळवायचा आहे. फार पैसे देऊन क्लास लावा, हे करा, त्यापेक्षा घरातच वेळ घालवा ना. समर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचं. शाळेची सुट्टी असली की. आणि मग मामाच्या गावी सगळे छान फिरायला जायचो. रात्री म्हणजे बाहेर अंगणात झोपणं, खाट टाकून, त्याची ती वेगळीच मजा राहायची. त्याच्यात आजी गोष्टी सांगायची रात्री, ती एक वेगळीच मजा होती.
मोठी पण अशी फांद्या पहिली होती झाडं तशी लटकलेली मोठी झाडं 2.5 रुपयाला ओली भेळ मिळायची. मग आम्ही 4 याने घ्यायचो सगळेजण मिळून आणि एकत्र खायचो. आणि दुसरी आवडीची गोष्ट भातुकली, सगळ्यांनी अर्धे वाटे थोडं. हे सगळे खेळ मी खेळलेली आहे. आणि आजी आमच्यासाठी छान मस्त खाऊ वगैरे बनवून ठेवायची. त्यावेळेस कसं ते गारीगार मिळायचे, ती गारीगार खाल्लेली आहे. पुन्हा ते चिंगम मिळायचा, तो चिंगम असतो ना ते नाही का, ते सायकलीवरती ते ओढून नाही का तो चिंगम खाल्लेला आहे. आजोबा भेळ बनवून ठेवायचे, वडापाव बनवायचे. मला काय पोहायला यायचं नाही, पण जे तिथले पोहणार आहेत त्यांच्या असा पायाला धरायचं पोहायचं, असं डुबायचं पण त्यांच्या जवळच. माझा आवडता आहे पोहायचं. ते छोटे छोटे मासे पकडायचे वगैरे, हे म्हणजे आमचं बालपणीचा छंद. त्याच्यानंतर एरवी